तुमचा विश्वास, आमची बातमी. धुळ्यातल्या गावगुंडांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासह मोक्का अंतर्गत कारवाई करा. या गावगुंडांपासून परिवाराला धोका असल्याचं सांगत महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांनी देखील कठोर कारवाई करण्याचं आश्वासन महिलांना दिलं. धुळ्यातल्या देवपूर भागातील पंचायत समितीजवळ सुमित सुभाष शिंदे या तरुणावर काही दिवसांपूर्वी निलेश राजू देवरेसह त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबातील महिलांनी केलाय. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या आरोपींपासून जीविताला धोका असून या आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करा अशा प्रकारची मागणी महिलांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. मी दीप्ती सुमित शिंदे, माझे पती सुमित सुभाष शिंदे यांच्यावर 31/3/2026 रोजी प्राणघातक हल्ला झालेला आहे. दंडेवाले बाबा येथे त्यांच्यावर शस्त्रांनी वार करण्यात आलेले आहे. निलेश राजू देवरे ह्या गाव गुंडांनी माझ्या पतीवर हल्ला चढवलेला आहे व त्याचे साथीदार पण त्याच्यात होते. आमची मागणी एवढी आहे की 1999 अंतर्गत ॲक्ट 1999 अंतर्गत त्याला मोक्याची कारवाई करावी. याच्या आधीही त्याच्यावर 10 वर्षापूर्वी पासून काही गुन्हे दाखल आहेत. सुभाष शिंदे हा त्याच्या कामासाठी बाहेर गेलेला होता. तो इंजिनियर आहे. तो येताना हा निलेश देवरे रोज तिथं बसायचा, आम्हाला खबर लागलेली होती. पण त्याने माझ्या मुलाला गाडी म्हणजे शिव्या दिल्या. माझ्या मुलाने फक्त गाडी थांबवली आणि मागे वळून पाहतो गुंडाने डायरेक्ट याला वार केलेले आहेत. माझी एवढी विनंती आहे की माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर पकडायला पाहिजे. यावेळी दीप्ती सुमित शिंदे, प्रणाली बरेलीकर, रेखा शिंदे, सपना शिंदे, मनीषा जाधव, सायली जाधव, ज्योती शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनील निकम, आपलं शासन. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.